नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत डांगे चौकाजवळ. पण तुम्ही म्हणाल की नेमका डांगे चौक आहे तरी कुठे? तर हे बघा, अगदी इथेच डांगे चौकातला ब्रिज संपतो आणि इथून फक्त 100 मीटर वरती आहे डांगे चौक. आणि इथेच तर आहे आजचा आपला प्रोजेक्ट, जो की BRTS रोड टच आहे, म्हणजे जबरदस्त कनेक्टिव्हिटी. आणि हो, इथे 35 स्टोरी हाय राईज स्कायस्क्रॅपर्स असणार आहेत. आणि तुमचा फर्स्ट फ्लोअर जो आहे तो 7th फ्लोअर वरती आहे. तो कसा काय? तर इथे 6th फ्लोअरची तर पार्किंगच असणार आहे. म्हणूनच तुमचा फर्स्ट फ्लोअर 7th फ्लोअर वरती आणि रूफटॉप लेवल वरती म्हणजे 35th फ्लोअर वरती असणार आहे इन्फिनिटी एज स्विमिंग पूल. तो सुद्धा लाईफ टाइम 110 एकरच्या या लँडच्या व्ह्यू सोबत. कसलं भारी ना? आणि इथे फक्त मोठ्या कार्पेटचे 2 and 3 BHK फ्लॅट्स आहेत. मग तुम्हाला आवडेल असा प्रोजेक्ट बघायला? चला तर मग बघूया. काय विचार करताय? आज आपण मेन डोर पासून न सुरू करता इथे बाल्कनी मधून का सुरू करतोय? हाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला? त्यामागे सुद्धा एक कारण आहे बरं का. हा जो सॅम्पल फ्लॅट आहे ना, तो फर्स्ट फ्लोअर वरती बनवला गेलेला आहे. आणि हो, तुमचा जो ऍक्च्युअल फर्स्ट फ्लोअर असणार आहे तो असणार आहे 7th फ्लोअर वरती. कस काय म्हणजे काय? 6व्या फ्लोअर पर्यंत तुमची पार्किंगच असणार आहे आणि त्यावरती 7th फ्लोअर वरती असणार आहे तुमचा फर्स्ट फ्लोअर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या बाल्कनी मधून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा 110 एकरच्या लँडचा ओपन व्ह्यू बघायला मिळणार आहे. म्हणजे आयुष्यभर अगदी फ्रेश हवा. कसलं भारी ना? आणि ही बाल्कनी सुद्धा तेवढीच भारी आहे की नाही? आणि तेवढीच स्पेशियस सुद्धा, कारण 11 बाय 6.5 फुटांची जी आहे ती बाल्कनी वरच्या बाजूने कवर्ड असणार आहे. सोबतच इथे तुम्हाला या अँटीस्किडच्या टाईल्स आहेत आणि तुमचा व्ह्यू ब्रेक नाही झाला पाहिजे आणि सेफ्टी सुद्धा राहिली पाहिजे, यासाठीच हे ग्लास फसाड सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. आता इकडे बघा, हे 70% ओपनेबल ग्लास डोअर सुद्धा तर इथे आहेत, जे की तुम्ही त्या बाजूने हे तसेच ओपन करू शकता आणि या बाजूने हे तसेच. मस्त आहे की नाही बाल्कनी? आणि इथलं सगळंच. चला आता आज जाऊन बघूया. आता या बाजूने एवढा जास्त सूर्यप्रकाश काय येतोय माहितीये का? कारण हा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंग बनवलेला आहे. आणि फक्त हा सॅम्पल फ्लॅटच नाही तर तुमचा ऍक्च्युअल फ्लॅट सुद्धा अगदी असाच ईस्ट वेस्ट फेसिंग असणार आहे. म्हणजे ईस्टला तुमची बाल्कनी असेल आणि वेस्टला तुमचा एंट्रन्स. किती भारी ना? वास्तू कंप्लायंट घरं आहेत ही. इथे तुम्हाला हा 8 फूट उंचीचा वुडन लॅमिनेटेड डोअर मिळणार आहे. बाहेरच्या बाजूला तुमच्या सेफ्टीसाठी व्हिडिओ डोरबेल सुद्धा आहे आणि इथे हे डिजिटल डोअर लॉक सुद्धा. आणि लॉबी सुद्धा भारी आहे की नाही? आजकाल लॉबी मध्ये शू रॅक तर कोणी डिझाईन करतं, पण जर तुम्ही अगदी असंच सुंदर शोपीस डिझाईन केलं तर अजूनच जास्त भारी दिसायला लागेल बरं का. या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला असे टच सेन्सर स्विच बोर्ड्स मिळणार आहेत, जे तुमच्या स्मार्टफोनला सुद्धा कनेक्ट होतात. त्याचबरोबर ते व्हॉइस कमांड वरती सुद्धा चालतात बरं का. म्हणजे किती भारी ना? व्हॉइस कमांड वरती सगळे घरातील विजेचे उपकरण तुम्ही इथे चालवू शकता. आणि तुमच्या घराची जो शोभा वाढवतो तो म्हणजे तुमचा लिव्हिंग एरिया. आणि इथे तर तुम्हाला एल शेप मध्ये आणि लिव्हिंग अँड डायनिंग एरिया सेपरेट मिळणार आहे. आता हा लिव्हिंग जो आहे तो सेपरेट असल्या कारणाने तुम्हाला खूप जास्त स्पेशियस मिळतो, जेणेकरून तुम्ही अगदी असाच एल शेप मध्ये सोफा इथे डिझाईन करू शकता. आणि अपोजिटच तुमचं टीव्ही युनिट येऊन जाईल. खरंच किती भारी दिसतंय ना? तुम्ही तुमच्या मनासारखं इंटेरियर इथे डिझाईन करू शकता. आणि हो, या लिव्हिंग अँड डायनिंग एरियामध्ये तुम्हाला ॲज इट इज फॉल सिलिंग मिळणार आहे बरं का, विथ लाईट्स. आणि फ्लोर टू सिलिंग हाईट 10 फूट असणार आहे तुमची. कसलं भारी? इथे तुम्हाला या 35 स्टोरी टॉलेस्ट स्कायस्क्रॅपर मध्ये रूफटॉप लेवल अमेनिटीज मिळून जातात. आता तुम्हीच सांगा, जर 35th फ्लोअर वरती टॉप फ्लोअर वरती तुमचा इन्फिनिटी स्विमिंग पूल असेल तर किती मजा येईल ना? आणि हो, इथेच तुमचा मल्टीपर्पज पार्टी हॉल सुद्धा असणार आहे, क्लब हाऊस सुद्धा आहे आणि इंडोर जिम सुद्धा. काय म्हटलं? ग्राउंड फ्लोअरला? अहो, ग्राउंड फ्लोअरला तर मंदिर असणार आहे. त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी गजिबो सिटिंग एरिया आहे, किड्स प्ले एरिया आहे, योगा लॉन आहे, पार्टी लॉन विथ स्टेज सुद्धा आहे बरं का. अरे हो, एवढं सगळं सांगता सांगता मी तुम्हाला हा डायनिंग एरिया दाखवायचाच विसरून गेलो. कसला भारी वाटतोय ना हा इथे 6 सीटर डायनिंग टेबल. तुम्ही सुद्धा असाच डिझाईन करू शकता, कारण खूप जास्त स्पेशियस आहे तुमचा हा डायनिंग एरिया. आणि एवढंच नाही तर किचन सुद्धा खूप जास्त स्पेशियस आहे बरं का. आणि आता तुम्हीच बघून सांगा की हे किचन तर स्पेशियस आहेच, पण त्याचसोबत किती जास्त सुंदर सुद्धा आहे ना. कारण इथे तुम्हाला हा ग्रे कलर मध्ये क्वाड्सचा एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो.
जो स्क्रॅच प्रूफ असणार आहे. सोबतच तुमच्या डबल डोअर फ्रीज साठी इथे स्पेस आहे. सध्याला इथे सिंगल डोअरच ठेवलेले, पण तुम्ही हवं असल्यास डबल डोअर सुद्धा ठेवू शकता. जागोजागी तुम्हाला इथे स्विच बोर्ड कनेक्शन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर तुमच्या लेंटल लेवल पर्यंत तुम्हाला इथे वॉल टाईल्स मिळणार आहेत आणि या किचन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या कुकिंग साठी तुम्हाला इथे एक सिंक दिलं जाते आणि आणखी एक सिंक इथे आहे ते तुमच्या युटिलिटी एरियामध्ये, जिथे की तुमची वॉशिंग मशीन सुद्धा अगदी आरामात फिट होणार आहे. आणि हो, इथे विंडो तर दिलेलीच आहे. सोबतच या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला या 2.5x5 च्या ग्लेज विट्रिफाईड मार्बल फिनिशच्या टाइल्स मिळणार आहेत, ज्यामुळे हे घर जे आहे ते अजूनच जास्त भव्य दिसायला लागतं. आणि इथेच तर असणार आहे तुमच्या मुलांची बेडरूम. आता ही किड्स बेडरूम जरा स्पेशल आहे तुमच्या स्पेशल किड्स साठी, कारण आपल्या घरातील लाडक्या मुलांना आपण असाच वॉर्डरोब जर डिझाईन केला, सुंदर असं इंटेरियर केलं आणि असाच प्रशस्त बेड डिझाईन केला तर त्यांना खूप जास्त आवडेल. आणि हो, इथे एक नाही तर दोन वॉर्डरोब्स डिझाईन होऊ शकतात. एक त्यांच्या पुस्तकासाठी, वस्तूंसाठी आणि एक त्यांच्या कपड्यांसाठी, क्लोथ्ससाठी. किती भारी ना? कारण इथे तुम्हाला हा वॉर्डरोब निश मिळणार आहे आणि ही बे विंडो सुद्धा, जेणेकरून तुमची मुलं जी आहेत ते इथे बसून अभ्यास सुद्धा करू शकतात. बाहेरचा व्ह्यू बघत बघत अभ्यास करायला किंवा काहीतरी जेवण करायला त्यांना किती मजा येईल ना. आणि या विंडो मधून त्यांना नेहमीच इथून फ्रेश हवा सुद्धा येत राहणार आहे आणि या रूम मध्ये लाईट सुद्धा असणार आहे. आणि इथेच असणार आहे तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया आणि कॉमन वॉशरूम. इथे तुम्हाला फक्त आणि फक्त सेराचे सीपी सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्चर्स मिळणार आहेत. अँटिस्किटच्या टाइल्स आहेत, डिझायनर वॉल टाइल्स आहेत, त्यामुळेच वॉशरूम सुद्धा खूप जास्त प्रीमियम दिसतं. आणि आता आपण बघणार आहोत तुमची प्रीमियम गेस्ट बेडरूम. आता या बेडरूमला मी प्रीमियम गेस्ट बेडरूम असं का म्हटलं माहितीये? कारण इथलं जर तुम्ही फर्निचर आणि इथलं सगळं सुंदर इंटेरियर बघितलं तर प्रीमियम या शब्दाशिवाय दुसरा शब्दच नाहीये. किती डिसेंट कलर्स आहेत ना. हा वॉर्डरोब सुद्धा किती ग्रँड वाटतोय. इथे तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे आणि हा जर तुम्ही बेड बघितलात तर या डिसेंट अशा वॉल कलर समोर हा सुद्धा किती भारी दिसतोय ना. आणि हो, इथेच तर तुम्हाला ही विंडो मिळणार आहे, जेणेकरून या बेडरूम मध्ये कंटिन्युअसली जे आहे ते तुम्हाला व्हेंटिलेशन आणि लाईट मिळत राहील. इथे सुद्धा टच सेन्सर स्विच बोर्ड्स आहेत आणि ह्या डोअर फ्रेम्स आणि इथले डोर्स जर बघितलेत तर ते तुम्हाला इथे कॉर्नर मोल्ड मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे डोर्सला रबर गॅस्केट सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून डोर्स जे आहेत ते जोरात आढळणार नाहीत. त्याचबरोबर साऊंड प्रूफ सुद्धा राहतील. आणि आता तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघता ना एवढ्या वेळापासून, ती बघण्यासाठी मी सुद्धा तुमच्या एवढाच उत्सुक आहे. चला मग बघूया. आता मास्टर बेडरूम म्हणजे आपली भावना असते, जिथे आपण येऊन स्थिरावतो, आराम करतो. हा आपला एक स्वतःचा स्पेस असतो. तो असाच मोठा आणि स्पेशियस असला पाहिजे की नाही. आणि या बेडरूम मध्ये तुम्हाला अगदी इथेच या बाजूला तुमचं जे आहे ते अटॅच्ड वॉशरूम मिळून जातं. या वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स मिळणार आहेत, ज्यामुळे वॉशरूम प्रीमियमच दिसतं. आणि हो, या बेडरूम मध्ये तुम्ही अगदी असाच मोठा बेड डिझाईन करू शकता आणि एवढाच मोठा वॉर्डरोब सुद्धा. या वॉर्डरोबला तुम्ही काय म्हणायचं माहितीये? याला आपण राजा राणी वॉर्डरोब सुद्धा म्हणू शकतो. अगोदरच्या काळात म्हणायचे ना, असे 2 वॉर्डरोब असले की राजा राणी कपाट. अगदी तसंच आहे हे. आणि इथे येऊन जाईल तुमचं जे आहे ते टीव्ही युनिट किंवा तुम्ही स्टडी टेबल सुद्धा डिझाईन करू शकता. आणि मास्टर बेडरूम आहे म्हटल्यानंतर बाल्कनी असल्याशिवाय मजाच काय. वा, मस्तच. ही बाल्कनी सुद्धा तर किती मोठी आहे ना. मला तर आवडली. आणि इथे सुद्धा तुम्हाला सेम फीचर्स मिळणार आहेत, म्हणजे अँटिस्किटच्या टाइल्स, बाल्कनी कवर्ड, हे ग्लास फसाड्स आणि हे ग्लास स्लायडिंग डोर्स. आणि हो, या बाल्कनी मधून सुद्धा अगदी मस्त व्ह्यू बघायला मिळणार आहे बरं का. काय मग, आवडलं ना तुम्हाला हे घर? वाटतंय ना अगदी तुमचंच असल्यासारखं? कसला भारी प्रोजेक्ट आहे तो, सुद्धा डांगे चौकापासून एवढ्या जवळ आणि औंध रावेत BRTS रोड टच. आता तुम्हीच सांगा, एवढ्या भारी भारी लेआउट सोबत असा प्रोजेक्ट आजकाल कुठे बघायला मिळतो? आता या रूम साइजेस वरून नेमकं तुम्हीच मला सांगा की या ज्या आपण बघितलेल्या 3 BHK चा कार्पेट एरिया असेल तरी किती? चला मीच सांगतो. 1113 स्क्वेअर फीटचा आहे हा ग्रँड 3 BHK फ्लॅट. आणि हो, इथे 2 BHK सुद्धा आहे, ज्याचा कार्पेट एरिया असणार आहे 743 स्क्वेअर फीट. सोबतच इथे 3 BHK आणि 2 BHK मध्ये सुद्धा वेगवेगळे कार्पेट एरियाज अवेलेबल आहेत बरं का, जे तुम्हाला आल्यानंतर कळतीलच. आणि हो, जर तुम्हाला आत्ताच इथे साईट व्हिजिटला यायचं असेल, यायचं असेल म्हणजे काय, आता हा फर्स्ट फ्लोअर वरती एवढा जबरदस्त फ्लॅट बनवलाय म्हटल्यावर तुमची ही बघायची इच्छा झालीच असेल. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि समजा काही कारणास्तव तुम्हाला यायला जमत नसेल, तुम्ही कुठेतरी बिझी असाल,
तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती देतील, सगळं काही समजावतील. आणि तुम्हाला जर आत्ता व्हॉट्सअपवरती डिटेल्स किंवा ब्रॉशर्स हवे असतील तर सिम्पली त्यासाठी सुद्धा तुमची सोय केलेली आहे, ती म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला याचे ब्रॉशर्स आणि डिटेल्स लगेच व्हॉट्सअपवरती पाठवतील. मग आवडलंय ना तुम्हाला हे सगळं? तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला अजून सुद्धा लाईक केलेलं नाहीये, आणि आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच मराठीमध्ये एवढे जबरदस्त व्हिडिओज बनवत असतो. आणि याच व्हिडिओसाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. म्हणून आत्ताच आमच्या गेट सेट ॲसेट मराठीला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला डांगे चौघाजवळ असेच भारी भारी प्रोजेक्ट्स बघायचे असतील तर इथे आय बटनवरती क्लिक करा, तिथे तुम्हाला सगळे प्रोजेक्ट बघायला मिळतील. त्यामुळेच आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नकात मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.